लाडकी बहीण योजनेमध्ये सासू आणि सून दोघींनीही ई-केवायसी केली आहे. मग आता सरकार काय करणार? दोघीपैकी कोणाचे पैसे सुरू राहणार? सासूचे पैसे सुरू राहणार की सुनेचे पैसे सुरू राहणार? असा प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत. तर याबाबतची माहिती व्हिडिओमध्ये घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, सरकारच्या जी.आर. नुसार एका कुटुंबामध्ये एका रेशनिंग कार्डवर एक विवाहित आणि एक अविवाहित दोनच महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. आता यामध्ये सासू आणि सून दोघीही विवाहित आल्या आणि दोघींनीही ई-केवायसी केली तर काय होणार? तर या नियमानुसार दोघींचेही पैसे बंद होतील. सासूलाही पैसे येणार नाहीत आणि सुनेलाही पैसे येणार नाहीत आणि दोघीही म्हणजेच ते कुटुंबच योजनेपासून अपात्र ठरेल. म्हणूनच अशी चूक करायला जाऊ नका. तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना सासू किंवा सून असे एकीचीच ई-केवायसी करा आणि मुलगी असेल, तिचं वय 21 वर्ष पूर्ण असेल तर तिची देखील ई-केवायसी तुम्ही करू शकता, जेणेकरून दोघींना पैसे येतील. परंतु 2 विवाहित आणि 2 अविवाहित अशा महिलांना पैसे मिळणार नाहीत. म्हणून ह्या महत्त्वाची रील असणार आहे. रील शेअर करायला आणि अशा अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.